ज्या सोसायट्या आहेत त्यांचं प्रीमियम कमी केलं पाहिजे. प्रीमियम न परवडणार आहे. मी आपल्याला सांगतो, आता आचारसंहिता संपल्यानंतर तो प्रीमियम पण आम्ही कमी करण्याचा निर्णय घेतलेला. शेवटी जो विकासक, मग तो म्हाडा असेल, इसारे असेल किंवा आणखी कोण असेल, त्याला देखील ते रिडेव्हलपमेंट करता आलं पाहिजे. आणि म्हणून हे सर्व रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प याच्यासाठी आम्ही नियमांमध्ये बदल करतोय, कायद्यामध्ये बदल करतोय. मला आठवतंय 35 इमारतींचा आपण कुठे निर्णय घेतला? 388 388 इमारतींसाठी वेगळा नियम पाहिजे होता. तो वेगळा नियम नगर विकास विभागाला करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या. शेवटी मी सांगितलं, कायदा आणि नियम कुणासाठी? हा लोकांसाठी असला पाहिजे. नियम कागदावरच राहता कामा नये. आणि म्हणून हे आपलं अतिशय पॉझिटिव्ह, प्रॅक्टिकल आणि तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून मी जास्ती काय बोलत नाही, पण एवढंच सांगतो, हे सगळे प्रकल्प जे रखडलेले आहेत, अडकलेले आहेत, कुणी अडकवलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर फेकलाय, त्या मुंबईकरांना सरकार पुन्हा मुंबईत आणणार. हे आमचं स्वप्न आहे. मुंबई तोडणार. निवडणुका आल्या की एवढं पुरतं आम्ही मर्यादित नाहीये. मुंबईसाठी तुम्ही इतके वर्ष काय केलं याचा हिशोब मुंबईकर तुम्हाला येत्या निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून फक्त 2 वर्षामध्ये या सरकारने मुंबई मध्ये आमूलाग्र बदल घडवण्या. डीप क्लीन ड्राईव्ह माहिती आहे तुम्हाला? कुठला मुख्यमंत्री गेला होता रस्त्यावर पाणी मारायला? हा एकनाथ शिंदे गेला. त्याच्यावरही टीका झाली. म्हणाले का मुख्यमंत्र्याचं काम आहे? म्हणजे ज्या माध्यमातून मुंबईकरांना लाभ होत असेल ते कुठलंही काम असो, हा एकनाथ शिंदे करायला तयार आहे. आणि डीप क्लीन ड्राईव्ह रस्ते धुतल्यामुळे प्रदूषणाची पातळी आपली मुंबईतली खाली आली. आणि म्हणून आज कोस्टलवर जाताना बघा काय अनुभव येतोय. बिग बी अमिताभ बच्चननी ट्विट केलं त्याच्यावर, असा प्रकल्प कधी झाला नाही. त्याला आम्ही चालना दिली. अटल सेतूला चालना दिली. याने सगळे स्पीड ब्रेकर घालून ठेवले होते. ती स्पीड ब्रेकर आम्ही उपटून फेकून दिले. आणि या सगळ्या प्रकल्पांना आम्ही चालना देतोय. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगेन, आपल्याला पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व, ही निवडणूक मगाशी मी सांगितलं देशाचा विकास करणारी आहे, देश घडवणारी आहे. आणि आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आज जे काही 10 वर्षात काम केलं, या देशाला एक नावलौकिक मिळवून दिला, या जगभरामध्ये देशाला मान सन्मान मिळवून दिला. त्यांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं ना आपल्याला पुन्हा. मग आपल्याला यासाठी यामिनीताई जाधव यांना देखील निवडून द्यायचं आहे. आणि मी एवढंच सांगतो, आमची भूमिका स्पष्ट आहे. आपण हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे, काही भेदभाव नाही आहे. बाळासाहेबांच्या काळात साबिर शेख मंत्री होते. माझ्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार मंत्री आहे. देशभक्त मुसलमान जे देशाचा विचार करतात त्यांच्याशी आपलं काही वाईट आहे? बिलकुल नाही. फक्त आता त्या उभाटाच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकताना पाहिल्यावर तुम्हाला काय वाटलं? पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या रॅलीमध्ये फडकतात. मुंबई बॉम्बस्फोट मधला आरोपी इक्बाल मुसा त्यांच्या रॅलीमध्ये फिरतोय. आणि याकूब मेमन हा बॉम्बस्फोट मधला आरोपी, त्याच्या समाधीचं, त्याचं काय कबरीचं उदात्तीकरण होतंय. त्याचे कार्यकर्ते या लोकांच्या ऑफिसमध्ये फिरताना पाहतोय आपण. कुठं चाललोय आपण जे पाकिस्तानची बोली बोलू लागलेत त्यांच्या विरोधात आहोत. जे हिंदुस्थान मध्ये राहतात आणि हिंदुस्थानचा जय जयकार करतात ते आपले आहेत. मग ते हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, शीख असू दे, ईसाई असू दे, कोणी असू दे. आणि म्हणून तुम्हाला मी सावध करतोय,
जे आज पाहतोय आपण, ज्या पद्धतीने या मिरवणुकांमध्ये देशद्रोही लोक, बॉम्बस्फोट घडवणारे लोक म्हणाले करकरेंना कसाबची गोळी लागली नाही, हा कसाबची गोळी करकरेला लागली नाही असं म्हणण्याचं धाडस कसं झालं तुमचं? करकरे, कामटे, साळसकर, ओंबळे, हे ओंबळेने तर कसाबच्या अख्ख्या गोळ्या आपल्या पोटात घेतल्या, पण कसाबला सोडला नाही, त्याला जिवंत पकडला. आणि या शहीदांचा तुम्ही अपमान करता, कुठे फेडणार हे पाप? आणि म्हणून हे शहीदांचा अपमान. काल तर त्या भगव्या झेंड्याची एलर्जी झाली, म्हणाले त्या RSSचं फडकं बिडकं चालणार नाही इकडे. म्हणजे तुम्ही भगवा झेंडा शिवरायांचा, भगवा झेंडा प्रभू रामचंद्राचा, भगवा झेंडा वारकऱ्यांचा, त्या भगव्या झेंड्याची पण तुम्हाला आता एलर्जी झाली. कारण तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकायला लागले. आणि म्हणून हे दुर्दैव आहे. तुम्ही सावध व्हा आणि याचा मुकाबला, याचा मुंहतोड जवाब 20 तारखेला सकाळी आणि याचा मुकाबला, याचा मुंहतोड जवाब 1 तास 35 मिनिटं अतिशय अभ्यासपूर्ण भाषण यामिनीताईंनी केलं. आणि म्हणून या लोकसभा मतदारसंघात देखील आपल्याला एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून पाठवायचा आहे. आइये लोढाजी, पाठवायचा आहे आणि मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत, एवढीच विनंती आपल्याला करतो.